फाउंडेशनतर्फे आजचा हा सुमधुर आणि नादमधुर असा हा कार्यक्रम सादर करत आहोत, ज्याचं नाव आहे त्रिनेत्र महोत्सव. त्रिनेत्र, ज्याच्या नावातच तीन नेत्रांचा आणि आपण अर्पण करत असलेल्या नृत्यांजली अशा या भक्तीचा त्याच्यात उल्लेख आहे. अधिक वेळ न दवडता आणि सगळ्या कलाकारांची आतुरता बघता कार्यक्रमाची लवकरच आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आलेल्या सगळ्या रसिकांचं आणि कलाकारांचं आम्ही केअर फाउंडेशनतर्फे अगदी मनापासून स्वागत करतो. मी प्रज्ञा डांगे आणि माझ्याबरोबर डॉक्टर महेश वडोत्रे आणि आमची अजूनही दुसरी टीम जी वेळोवेळी तुम्हाला येऊन आधीमध्ये कार्यक्रमाच्या सगळे डिटेल्स आणि कार्यक्रम कसा यापुढे सादर होणार आहे त्याचे डिटेल्स देणार आहेत. काय सर? रसिक प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करतो. अधिक वेळ न दवडता भगवान शिवशंकराचे तिसरे रूप असलेले आणि सर्व कलाकारांची आराध्य दैवत असले असे नटराजाचे पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आहे. त्यासाठी मी सर्वप्रथम श्री बाळासाहेब होनराव, महाराष्ट्र वीरशैव लिंगायत संस्था यांचे प्रदेश सरचिटणीस यांना मी मंचावर आमंत्रित करतो. या कार्यक्रमासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे अशा सृष्टी मराठे, कथक, नृतिका यांनाही मी या ठिकाणी मंचावर आमंत्रित करतो. ख्यातनाम भरतनाट्यम नृतिका सई परांजपे मॅडम यांनाही या ठिकाणी मी मंचावर आमंत्रित करतो. त्याचप्रमाणे केअर प्रतिनिधी, केअर संस्थेचे अध्यक्ष श्री मयूर ठिंगे व सर्व केअर प्रतिनिधींना विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावर यायचे आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करायची. काय सांगत आहे? तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून मला प्रकाशात. आणि इथं तर सगळ्या नृत्यदेवाचं तर अधिष्ठान म्हणजेच आपले नटराज म्हणजे शंकराचंच एक रूप आणि त्याच्या तांडवातूनच म्हणतात त्याच्या सगळ्या याच्यातूनच या सृष्टीचा उगम झालेला आहे. त्या नटराजाप्रती दीपप्रज्वलन करून आम्ही ही भावांजली अर्पण करतो आहोत. एकदा जोरदार टाळ्या. दीपप्रज्वलन झालेलं आहे म्हणजे कार्यक्रमाची आपली औपचारिक सुरुवात ही झालेली आहे. आणि जसं आपण म्हणतोय की आज आता आपला जो देशाचा गौरवस्थान ठरलं महाकुंभमेळा, त्याचा आजचा शेवटचा दिवस आणि तसाच कलाकारांचा कुंभमेळा मला वाटतं आज ह्या सभागृहामध्ये आज दाटलेला आहे. तेव्हा एकदा सगळ्या रसिकांसाठी आणि वेळात वेळ काढून आणलेल्या सगळ्या आमच्या आप्तजनांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ज्ञान विज्ञानाचे व्यासपीठ असो वा कलाकौशल्यांचा रंगमंच, दोन्हीकडे ज्या देवतेच्या गुरुत्वासमोर अभिजन आणि परिजन सारखेच नतमस्तक होतात ती भारतीय धर्मसंस्कृतीतील आराध्य देवता म्हणजे भगवान शिव होय. आणि या शिवानेच प्रथम आपल्या तांडवातून नृत्याचा प्रारंभ केला अशी भारतीय परंपरेतील धारणा आहे. आणि त्याचप्रमाणे आणि आजूबाजूला आपण इथं म्हणजे मेन कोर पुण्यामध्ये आहोत त्याच्यामुळे नाश्ता वगैरेची चिंता तुम्ही करू नका. आसपास थोडंसं बाहेर पडलो पण आमचे कलाकारच तुम्हाला बाहेर पडण्याचे चान्स देणार नाही. एक कार्यक्रम एकापेक्षा एक असे सरस आम्ही घेऊन आलेलो आहोत. कारण केअर फाउंडेशनचं हे वैशिष्ट्यच आहे की दर्जेदार कार्यक्रमांची एक प्रकारे आम्ही ती जंत्री तुमच्यासाठी घेऊन येत असतो की कलाकारांना बाहेर पडायला वेळच नसतो आणि आल्या रसिकांना सुद्धा बाहेर पडायला आम्ही वेळच देत नाही. सो तुमचा हा जो उत्साह आहे हा आमच्या कलाकारांना खूप प्रेरणादायी ठरणार आहे. आणि आज दिवसभर ही नृत्यांजली जसं मी मघाशी म्हटलं ती आपण अर्पण करणार आहोत आणि आपल्या श्रोत्यांना सुद्धा आणि रसिकांना सुद्धा या मेजवानीचा पुरेपूर आनंद आपण घेणार आहोत. तेव्हा कलाकार त्यांची कला प्रस्तुत करण्यामध्ये कुठेही कमी नाहीत. किती महिने झाले ही सगळी त्यांची तयारी चाललेली आहे आणि तुम्हा रसिकांनी सुद्धा टाळ्यांची भरपूर मेजवानी त्यांना द्यायची आहे. त्याच्यामुळे खरं तर कडक शिवरात्र अशी आपण साजरी करणार आहोत आणि बरोबर रात्री 12 वाजता मात्र मग भगवान शंकर आपल्याला प्रसन्न होणार आहेत. कारण गणपती बाप्पा मोरयाच्या नादाने आपण सुरुवात ही केलेलीच आहे. औपचारिक उद्घाटन आपण दीपप्रज्वलन करून तर केलेलं आहेच. कार्यक्रमात पहिली प्रस्तुती जी होणार आहे ती नृत्य भक्ती फाउंडेशन या संस्थेकडनं होणार आहे. मी त्यांना आमंत्रित करते की त्यांनी इथं स्टेजवर यायचं आहे आणि पहिली प्रस्तुती जी आहे ती आपली भरतनाट्यमद्वारा सुरुवात होणार आहे. भरतनाट्यम ज्याचा उगमच म्हटला जातो की भरत मुनींच्या नाट्यशास्त्रातनं झालेला आहे आणि प्रत्येक गोष्टीला आपल्या महाराष्ट्राचं किंवा आपल्या वैदिक संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणा की याचा कुठे ना काही संबंध आपल्या प्राचीन संस्कृतीशी हा जोडलेला असतो. आणि जिथं आता आपण हल्ली म्हणतो की आजच्या मुलांना वळण नाही किंवा आजच्या मुलांवर संस्कार होणार कसे, पण
हाच मुद्दा असतो की कलेच्या माध्यमातून हे संस्कार अतिशय सुंदररित्या आणि सहज आपण लोकांवर आणि आपल्या पालकांवर आणि आपल्या मुलांवर सुद्धा हे करत असतो. तेव्हा ह्या सगळ्या आलेल्या संस्थांसाठी, त्या संस्थेच्या टीचर्ससाठी आणि आमच्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आपला पहिला ग्रुप येत आहे, नृत्य भक्ती फाउंडेशन सादर करणार आहे भरतनाट्यम.